हे आजोबा एका ग्रामीण गावातून आमच्याकडे राहायला आलेले आहेत. तर त्यांना कोणीही नाही आहे. त्यांनी लग्नच केलेलं नाही आहे आणि ते एका मुंबईमध्ये एका खाजगी मिलमध्ये नोकरीला होते. त्यांनी तिथे असताना खाजगी नोकरी केली आणि पेन्शन वगैरे काही नसल्यामुळं ते नोकरी संपल्यानंतर आपल्या गावी राहत होते आणि लग्न केलेलं नसल्यामुळं तसंच त्यांचे सगळे आईवडील वगैरे सगळे नातेवाईक ते लहानपणी असतानाच गेले. त्यामुळे त्यांना एकटं राहायची सवय होती आणि गावामध्ये निरनिराळ्या लोकांच्या घरी ते छोटी मोठी कामं करून आपला उदरनिर्वाह करत असत. काही दिवसापूर्वी त्यांच्या एका ओळखीच्या महिलेनं आम्हाला सांगितलं की या काकांच्या तुम्ही कुठे सोय करू शकाल का, म्हणून आम्ही इथे एका आश्रमामध्ये वृद्धाश्रमामध्ये त्यांना ठेवलं होतं आणि त्यांची सगळी जबाबदारी मी आणि आमच्या ट्रस्टने घेतली होती. तर ते आजोबा काही दिवसापूर्वी त्यांना डोळ्याचं ऑपरेशन करायचं असं म्हटले, म्हणून आम्ही त्यांना डोळे दाखवायसाठी कोल्हापूरमध्ये घेऊन आलो आणि आम्ही डोळ्याच्या दवाखान्यात जाऊन त्यांना दाखवलं. पण त्यांचे एक डोळा निकामी झालेला आहे, म्हणजे काचबिंदू झालेला आहे, त्यामुळं त्याचं ऑपरेशन होऊ शकत नाही आणि दुसरा डोळा आहे तो अजूनही चांगला आहे, तिथं मोतीबिंदू झालेला नाही आहे, त्यामुळं अजूनही इतक्यात ऑपरेशन करायची गरज नाही असं डॉक्टरांनी सांगितल्यामुळं त्यांना ट्रीटमेंटसाठी मी आमच्या घरी ठेवून घेतलं. तर त्यांचा चहा नाश्ता त्यांचं जेवण हे सर्व करतो आणि ते मला माझ्या सगळ्या घरच्या कामामध्ये मदत करतात. मुख्य म्हणजे ते अतिशय प्रामाणिक आणि हुशार आहेत. 12वी शिक्षण झालेलं आहे. सगळ्या गोष्टीची त्यांना खूप आतुरता असते आणि अजिबात बसायची सवय नाही. काही ना काहीतरी आपण केलं पाहिजे हे सारखं त्यांच्या मनात असतं, त्यामुळं ते सारखी कामं करत असतात. तर अशी लोकं फार थोडी असतात, विरळ असतात. समाजातील अशा एकाकी लोकांना आपण मदतीचा हात दिला पाहिजे, त्यांची देखभाल केली पाहिजे आणि त्यांना कुठेतरी कुणीतरी ठेवून घेण्याची गरज आहे आणि ती संधी आपण गमावता कामा नये आणि हीच खरी माणुसकी असं म्हणावं लागेल.